नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी कंबाईनमध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे चालू घडामोडी. आणि या चालू घडामोडीमध्ये तुम्हाला भरपूर काही वाचायचं असतं. पण यात मी पी-वाय-क्यू बेसिसवर काय महत्त्वाचं आहे तेवढेच टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे पुरस्कार. पुरस्कार त्यामध्ये पण आपल्याला कुठले पुरस्कार करायचे आहेत, तर तुम्ही एकदा पी-वाय-क्यू बघायचं. मी पी-वाय-क्यू बघूनच हे काही महत्त्वाचे पुरस्कार तुमच्या समोर आणलेले आहेत. ज्यात पद्म पुरस्कार, जसे वेगवेगळे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, नोबेल पुरस्कार, अशोक केळकर पुरस्कार आणि आपल्या मराठी साहित्य रिलेटेड मराठी साहित्य अकादमीचा किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार. तर अशा प्रकारचे विविध पुरस्कार तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर दुसरं महत्त्वाचा टॉपिक जो स्पेस टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे, दॅट इज अंतरिक्ष व संरक्षण. त्यामध्ये आपण जर पी-वाय-क्यू बघितलं तर वेगवेगळे आपले जे मोहिमा आहेत त्या रिलेटेड, जसं गगनयान काय होतं, अग्निपाच काय आहे, GSAT-30, GSLV, किंवा त्यानंतर आपण बघू शकतो की आपण जे काही उपग्रह आपण पाठवले आहेत त्या रिलेटेड, आणि मग काही एजन्सी जसं नासा, इस्रो, अशा विविध देशांच्या आपल्याला एजन्सी पण बघायच्या आहेत. त्यानंतर आहे योजना. योजना योजना टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. यात आपण प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना, मातृत्व वंदना योजना आणि अशा योजना कुठल्या ज्या स्त्रिया रिलेटेड, अनुसूचित जाती रिलेटेड किंवा बालकां रिलेटेड आहेत, त्या योजना आपल्याला नक्की करायच्या आहेत. त्यानंतर महत्त्वाची व्यक्ती. हा टॉपिकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाची व्यक्ती, तर महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल नेमकं काय, कुठले महत्त्वाचे व्यक्ती, तर अशी व्यक्ती की ज्यांची कुठेतरी आता निवड झालेली आहे. असं महत्त्वाचा व्यक्ती जो जसं आता निधन झालेलं आहे किंवा इंटरनॅशनल कुठल्या तरी ऑर्गनायझेशनला त्याची निवड झालेली आहे, किंवा असा व्यक्ती ज्याला काही पुरस्कार मिळालेला आहे. तर असे आपल्याला महत्त्वाचे व्यक्ती करायचे आहेत. त्यानंतर क्रीडा. क्रीडामध्ये क्रिकेट, तिरंदाजी, टेनिस हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर विविध पोर्टल आहे, ॲप्लिकेशन, प्लॅटफॉर्म्स, आपले सरकारचे काही उपक्रम आणि आपण केलेले काही अहवाल, ॲसरचा अहवाल, NCERT. त्यानंतर मग आपण केलेले काही कायदे, राज्यांनी केलेले काही कायदे, आणि सर्वात शेवट म्हणजे पुस्तक आणि लेखक. तर इतके हे महत्त्वाचे 10 टॉपिक मी मागील पी-वाय-क्यू बघून तुमच्यासमोर आणलेले आहेत. मोस्टली हेच करा. धन्यवाद.